महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला आणि अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी 350 किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण केलं आणि महाराष्ट्राच्या भाळावरती अभिमानानं सांगावा असा राजा या मातीत घडून गेला. पण वाईट वाटतं जेव्हा इथले प्रियकर प्रियशी त्याच गडकोट किल्ल्यांवरती आपली नावं कोरतात ते बघून वाटतं की कुठंतरी चुकतंय. महाराज ज्या गडकोट किल्ल्यांवरती गेले तो प्रत्येक गडकोट किल्ला स्मारक व्हायला हवा, पण आपण समुद्रात स्मारक बांधायची स्वप्न बघतोय आणि महाराजांच्या गडकोट किल्ल्यांकडे मात्र दुर्लक्ष करतोय. त्यावेळेस वाटतं की कुठंतरी चुकतंय. महाराजांनी सांगितलं होतं शत्रूच्या स्त्रीकडे बघताना सुद्धा त्याच्यामध्ये आई बघा, तिच्यामध्ये रुक्माई बघा. पण आज आपल्याच महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत हे पाहून वाटतं की कुठंतरी चुकतंय. महाराजांनी सांगितलं होतं की रयतेच्या काडीला सुद्धा धक्का लागता कामा नये, पण आज महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करतायत त्यावेळेस वाटतं की कुठंतरी चुकतंय. आणि हे बदलण्याची ताकद फक्त शिवचरित्रामध्ये आहे आणि हे आपण जपलं पाहिजे. पण आजकाल पाठ्यपुस्तकातून देखील महाराजांचे धडे आपण वगळून टाकतोय. त्यावेळेस वाटतंय हे चुकत नाही तर हे खूप 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 चुकतंय. आणि हे सगळं बदलण्याची ताकद आपल्या तरुण मंडळीच्या हातामध्ये.